हाय फ्रेंड्स, या मिरर वर्क कोर्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आपण आज 8वा दिवस बघणार आहोत मिरर वर्क कोर्सचा. आपला आजचा 8वा दिवस आहे. तर आज आपण आपली जी काही आरशासोबतची प्रॅक्टिस आहे ते आपण आज इथे करणार आहोत. मिरर वर्क करत असताना आपल्याला इनर चाइल्डसोबत सुद्धा बोलायचं आहे. आपण आपल्या आरशाला बेस्ट फ्रेंड मानलं आहे, तर त्या बेस्ट फ्रेंडसोबत आपल्याला म्हणजेच आरशासोबत आपल्याला काही वर्क करायचे आहेत. ओके, तर आज आपण बघणार आहोत तुमच्यातील लहान मुलांवर प्रेम करायचं आहे. म्हणजेच काय, तर इनर चाइल्ड हिलिंगसुद्धा म्हटलं जाते. इनर चाइल्डवर आपलं प्रेम करायचं आहे. आपल्यातली छोट्या बालकाला शोधून काढायचं आहे. तर आज आरशात तुम्हाला जी प्रौढ व्यक्तीची प्रतिमा दिसत आहे त्या पलीकडे जाऊन आपल्याला आज तुमच्यातील लहान मुलाला भेटायचं आहे. म्हणजेच आपल्या इनर चाइल्डला भेटायचं आहे. आपल्या ह्या मिरर वर्कमधील आज अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे, कारण आज आपण आपल्यातील छोट्या बालकाला भेटत आहोत. आणि आपल्याला आता आरशाकडे जायचं आहे. आरसा घ्यायचा आहे, आपल्या हातामध्ये बसायचं आहे आणि खूप प्रेमाने त्याकडे बघायचं आहे. आरशातील प्रतिमेकडे बघायचं आहे. तुमच्या डोळ्यात खोलवर बघा आणि आरशात जी तुम्हाला प्रौढ व्यक्तीची प्रतिमा दिसत आहेत म्हणजेच तुमची, आणि त्या पलीकडे जाऊन आपल्याला आपल्यातील म्हणजेच तुमच्यातील लहान मुलाला भेटायचं आहे आणि त्याचं अभिनंदन करायचं आहे आणि गळ्याला मिठी मारायची आहे. गळा मिठी मारतात ना, तसं स्वतःच्या खांद्यावर दोन्ही हात ठेवून डोकं डाव्या साईडला झुकवून असं मिठी, जसं आपण प्रेम करतो ना तसं त्याप्रमाणे स्वतःच गळा भेट मारायची आहे. आणि तुमचं कितीही वय असलं तरी चालेल, तुम्हाला तुमच्यामध्ये सुद्धा एक लहान मूल दडलेलं आहे. त्यालासुद्धा गरज असते प्रेमाची, बिना शर्त स्वीकारायची. तुम्ही जर स्त्री असाल तर तुम्ही किती स्वावलंबी आहात. तुमच्यामध्ये एक लहान मुलगी दडून राहिलेली असते आणि ती हळवी मनाने, तिला मदतीची सुद्धा गरज असते. आणि पुरुष असाल तर किती ही आत्मविश्वास तुमच्यापाशी असू द्या, पण तुमच्या अंतरंगातील लहान मुलगा मागत असते ते म्हणजे आस्था, माया, जवळीक आणि आपुलकी. म्हणून आपल्याला ह्या इनर चाइल्डला प्रेम द्यायचं आहे. स्वतःच्या आतमधील जो छोटा बालक आपल्यामधील दडलेला आहे त्याला आज भरभरून प्रेम द्यायचं आहे. इनर चाइल्डला प्रेम द्यायचं आहे. जेव्हा तुम्ही ह्या आरशात बघत आहात तेव्हा या अंतरंगातील तुमचं लहान मूल, ह्या तुमच्या अंतरात्म्यातील छोटं मूल, हे लहान मूल आनंदी आहे, तृप्त, समाधानी आहे का, जरा विचारायचं आहे. आणि तुम्हाला सांगायचं आहे आतापर्यंत जगलेला प्रत्येक क्षण त्या वयाचे तुम्ही तुमच्या अंतर्मनात, आठवणीत, अंतरंगात आहात. लहान असताना जेव्हा काहीतरी बिघडलं तेव्हा तुम्हाला वाटत आलं की तुमच्यात काही बिघाड आहे. ह्या लहान मुलाची अशी एक धारणा असते की जर काही गोष्टी बरोबर केल्या तरच त्यांचे आईबाबा त्यांच्यावर प्रेम करतील, त्यांना शिक्षा करणार नाही, असं बहुतेक वेळा होत असते. साधारणतः 5व्या वर्षी स्वतःशी ही फारकत असते आपल्याशी. पण जेव्हा ह्या 5 वर्षानंतर आपण ह्या 5 वर्षानंतरच्या वयातून बाहेर पडतो तर असा निर्णय आपण घेत असतो की आपण बरोबर केलं तर प्रेम मिळते, चूक केलं तर आपल्याला शिक्षा मिळेल. म्हणून आपल्या ह्या छोट्या बालकाला भेटायचं आहे आणि त्याला विचारायचं आहे, तू कसा आहेस, तू ठीक आहेस ना, तुला काही खायची म्हणजे आवड आहे का, माझं तुझ्यावर प्रेम आहे, असं बोलायचं आहे. माझ्याकडून काही चुकलं असेल तर मला क्षमा कर आणि आज मी तुला भेटत आहे. इतक्या दिवसांनी आज तुला भेटायची माझी इच्छा झाली आणि मी इतक्या वर्षांनी तुला भेटत आहे, असं म्हणायचं आहे. त्याबद्दल मी तुझे खूप खूप अभिनंदन करते, असं स्वागत करते, असं म्हणायचं आहे. आणि इनर चाइल्डला प्रेम द्यायचं आहे. मग विचारायचं आहे काही हवं आहे, नको आहे, तू मला गाईड करत जा, सांगत जा, मी तुझी इच्छा पूर्ण करेन, मी तुला भरभरून रोज प्रेम देत जाईल, असं बोलायचं आहे. ओके, त्यानंतर तुम्हाला एक त्याच इनर चाइल्डसोबत बोलताना म्हणायचं आहे आरशामध्येच बघून
की तुमच्या ते छोट्या बाळाला म्हणजेच बालकाला हे कळू द्या की काहीही होऊ दे, मी तुझ्यासोबत आहे. तू कितीही मी तुझ्या जवळ आहे. मी तुला सपोर्ट करते. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. मग मी तुला कधीच एकटं सोडून जाणार नाही. तू माझ्यासाठीच आहे आणि मी तुझ्यासाठीच आहे. तुझ्यावर माझं खूप खूप प्रेम आहे, असं इनर चाइल्डसोबत बोलायचं आहे. आणि त्यामुळे काय होईल, इनर चाइल्डला सुरक्षित वाटेल, प्रेम, आपुलकी मिळेल आणि हा क्षण स्वतःमधील लहान मुलाशी संवाद साधण्यासाठी दिल्यामुळे जीवन जे आहे त्यापेक्षा खूप आनंदाचा आणि सुखी होणार आहे. म्हणून तुम्हाला आज इतका महत्त्वाचा दिवस आहे. हे छोट्या छोट्या गोष्टी यासाठी सांगत आहे की तुमचं इनर हीलिंग झालं की तुम्ही ऑल गोष्टी मॅनिफेस्ट करू शकता. तुम्ही तुमच्यावर स्वतःवर प्रेम करणं, खूप खोलवर प्रेम करू लागता आणि दुसऱ्याकडून काही अपेक्षा करत नाही, यासाठी ह्या सांगत आहे. व्हिडिओ थोडा मोठा होणार तरी काही हरकत नाही, पण तुम्हाला हे परिपूर्णपणे शिकवणं, हे जे ज्ञान आहे ते युनिव्हर्सल ज्ञान, कारण हे युनिव्हर्सच तुम्हाला देत आहे. मी एक फक्त माध्यम आहे हे समजायचं आहे. तर एक स्वयंसूचना घ्यायची आहे. माझ्यातील अंतस्थ बालकाचा बिनशर्त स्वीकार करण्याची आणि त्याच्यावर प्रेम करण्याची माझी इच्छा आणि तयारी आहे, असं आरशामध्ये बघून अफर्मेशन द्यायचे आहे. आणि आपण आता हे 8व्या दिवशीचं दर्पणतंत्र विषयीचा मनोव्यायाम बघणार आहोत. साधारण 5 वर्ष वयाचे तुम्ही असताना तुमचा एखादा फोटो जो असेल तुमच्याकडे तो शोधून काढा आणि ते आरशावर चिकटवा. काही मिनटं त्या फोटोकडे लक्षपूर्वक बघा आणि काय दिसतंय तुम्हाला आनंदी मजेत असलेलं बालक दिसतंय की दुःखी बालक दिसतंय हे शोधून काढायचं. आरशात पाहून तुम्हाला अंतस्थ बालकाशी बोला, म्हणजेच तुमच्या इनर चाइल्डशी बोला. तुमच्या फोटोकडे पाहून बोला. आरशातील प्रतिबिंबाकडे पाहून बोला. स्वतःच्या डोळ्यात बघू लागा. जे करणं तुम्हाला बरं वाटत आहे ते करा. तुम्हाला सोपं वाटतं ते करा. लहानपणी तुमचं जे काही टोपण नाव होतं ना, त्याला घेऊन आरशामध्ये बघून म्हणा, आवाज द्या. बालकाशी संवाद साधताना त्या टोपण नावाचा वापर तुम्ही करा. टोपण नावानं तुम्हाला टोपण नाव हे लाडानं संबोधले जातात. तर आरशासमोर बसून बोलणं खरोखरच परिणामकारक ठरतं. जर तुम्ही उभे राहून बोलत असाल तर त्रासदायक, दुःखदायक भावना जेव्हा वरती येऊ लागतं, तुम्हाला अचानक पळून जाण्याचा मोह होऊ शकतो. उभे असताना पळून जाणं सोपं, म्हणून आरशासमोर बसा. रडायला आलं तर अश्रू पुसण्यासाठी म्हणून जवळ हातरुमाल किंवा टिश्यू पेपर असं काहीतरी ठेवा आणि बोलायला सुरुवात करा. आता मन मोकळं पूर्णपणे करा. सगळं सांगा. तुमचं मन उघडणं, अगदी आतले विचार, भावना बोलून दाखवा. जेव्हा तुमचं बोलणं संपेल तेव्हा ही स्वयंसूचना म्हणजे अफर्मेशन म्हणा. तुमचं टोपण नाव घ्यायचं आहे. प्रिय, जसं माझं टोपण नाव आहे, जसं त्रिशू असं म्हणतात. तर जे काही टोपण नाव आहे तर मी इथे त्रिशू असं म्हणणार. तर तुम्ही तुमचं नाव घ्यायचं आहे. प्रिय त्रिशू, लाडक्या बाळा किंवा जे मुलगी असेल, लाडकी माझी छोटीशी गुडिया असं म्हणायचं आहे. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तू मला खूप आवडतेस. मी इथे आहे फक्त तुझ्यासाठी, नेहमी करता. तू सुरक्षित आहेस, असं ही अफर्मेशन द्यायचं आहे. ओके, तुमचं टोपण नाव घ्यायचं आहे. प्रिय त्रिशू, लाडकी माझी गुडिया. मुलगा असेल तर लाडका जो काही टोपण नाव आहे तो घ्या. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तू मला खूप आवडतेस. मी इथे आहे तुझ्यासाठी, नेहमी करता. तू सुरक्षित आहे. त्यानंतर आपल्याला डेली डायरीमध्ये मनोव्यायाम लिहायचा आहे रोजनिशीमध्ये. या एक्सरसाइजसाठी तुम्हाला क्रेयॉन्स म्हणजे रंगीत खडू, रंगीत पेन्सिल किंवा स्केच पेन यांची गरज आहे. तर आता तुम्हाला करायचं काय आहे, तुमच्या न लिहित्या हातानं, म्हणजेच बहुतेक जणांचे डाव्या हातानं डावखुरे असल्यास उजव्या हाताने तुमचं लहानपणीचं प्रतिमेचं चित्र काढा आणि कल्पकता दाखवा. म्हणजे ज्याने दररोज उजव्या हाताने लिहितात त्यांनी डाव्या हाताने लिहायचं. ज्यांनी दररोज डाव्या हाताने लिहितात त्यांनी उजव्या हाताने करून बघायचं. ओके, तर हे चित्र बाथरूममधील किंवा आरशावर चिकटवा किंवा तुमचं सेपरेट रूम असेल तिथे तुमच्या आरशावर चिकटवा. आणि त्यानंतर ह्या चित्राकडे बघा. तुमच्यातील अंतस्थ बालकाशी बोलायला सुरुवात करा, म्हणजेच इनर चाइल्डसोबत, तुमच्यातील आतल्या छोट्या बालकासोबत.
बोलायला चालू करा. तुमच्यातील लहान मुलाला पुढील प्रश्न विचारत चला आणि त्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला काय मिळत आहेत, काय तुमचं इनर चाइल्ड गाईड करत आहे ते तिथे लिहा. तुला काय आवडतं, तुला कशाचा तिटकारा वाटतो, काय आवडत नाही मला सांग, तू मी तुझीच आहे असं म्हणायचं आहे. तुला कशाची भीती वाटते का, तुला कशाची गरज वाटते का, तुला काय हवं आहे, तुला आनंदी ठेवण्यासाठी मी काय करू शकते, असं तू मला गाईड कर. तू मला सांग, मी तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करेन, मी तुझीच आहे, माझ्यावर विश्वास ठेव असं बोलायचं आहे. आणि तुझा माझ्यावर विश्वास आहे, आपण बनलोच एकमेकांसाठी आहोत, माझं तुझ्यावर प्रेम आहे असं सांगायचं आहे. आणि आता डोळे बंद करायचे आहेत आणि काही मिनटं वेळ घ्या आणि आठवून बघा तुमचे आत्तापर्यंत तुमच्यातील अंतस्थ बालकाबद्दल काय शिकलात याचा विचार करून त्या रोजनिशीमध्ये लिहून काढा. जे विचार काय आले, काय म्हणणं आहे हे लिहायचं आहे. त्यानंतर आपल्यातील मिठी मारत आपल्याला 5 मिनटं त्याच स्थितीमध्ये ध्यानात जायचं आहे. म्हणजेच आपण गळा भेट दिली, मिठी मारली, दोन्ही हात खांद्यावर ठेवायचे आणि डावीकडे आपली मान वळवायची, खांद्याला मान टेकवायची आणि मिठी मारायची आपल्या इनर चाइल्डला आणि म्हणायचं, माझ्यातील अंतस्थ बालकाला मी प्रेमाने आलिंगन देत आहे असं म्हटल्यानंतर आपल्याला त्या स्थितीत 2 मिनटं का होईना, सुरुवातीला 5 मिनटं ध्यानात जायचं आहे. आणि त्याच पद्धतीने ध्यान करून आपल्याला हे व्हायब्रेशन पूर्ण फील करायचे आहेत आणि लाईफ आपली एन्जॉय करायचं आहे. याच्याने काय होईल, तुमचे इनर चाइल्ड हिलिंगसुद्धा होणार आणि तुम्ही स्वतःवर प्रेमसुद्धा करू लागणार. याने तुमचं ऑल मॅनिफेस्टेशन डन होणार. तर या पद्धतीने तुम्ही 8व्या दिवशीची ही प्रॅक्टिस करा. ओके. तर हा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू. युनिवर्स ब्लेस यू. मस्त रहा, खुश रहा, अलाइनमेंटमध्ये रहा आणि ऑल मॅनिफेस्टेशन पूर्ण करा. थँक्यू सो मच.